Dear student, today we will see Science and Technology part first, lesson number 7, lenses. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याच्यामधलं 7वं प्रकरण भिंग आणि त्यांचे उपयोग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. इन इट वी विल सी लेन्सेस, भिंग, रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्टेड लाईट्स, अपवर्तित किरण जे आहे तर त्या अपवर्तित किरणांचं रेखन, साइन कन्व्हेन्शन्स, चिन्ह संकेत, वर्किंग ऑफ ह्युमन आय अँड लेन्स, मानवी डोळा जो आहे तर तो मानवी डोळा आणि भिंगांचं कार्य, डिफेक्ट्स ऑफ व्हिजन अँड देअर करेक्शन, दृष्टीदोष आणि त्यांचे उपाय, युजेस ऑफ लेन्सेस आणि भिंगांचे असणारे काही उपयोग, एवढा भाग आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल म्हटलेले थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी आठवायला सांगितलंय. इंडिकेट द फॉलोइंग टर्म्स रिलेटेड टू द स्फेरिकल मिरर इन द फिगर 7.1. त्या ठिकाणी आकृती जी आहे तर ती आकृती आपण त्या ठिकाणी काढलेली आणि या आकृतीमध्ये आपल्याला असणार जो काही गोली आरसा जो आहे तर त्या गोली आरशाशी संबंधित असणाऱ्या काही संज्ञा ज्या आहेत तर त्या संज्ञा आकृतीमध्ये त्या ठिकाणी द्यायला सांगितलेलं आहे. एक एक आपण त्या ठिकाणी पाहू. आपल्याला पहिलं सांगितलेलं आहे की पोल. आता सर्वसाधारणपणे आरशाचा असणारा जो काही पोल जो आहे तर तो पोल आपल्याला माहिती. या ठिकाणी या सेंटरला या ठिकाणी काय दाखवलं आपण, पोल जो आहे तर तो पोल त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की सेंटर ऑफ कर्व्हेचर. सेंटर ऑफ कर्व्हेचर जो आहे तर तो या ठिकाणी आपला असणार आहे. सेंटर ऑफ कर्व्हेचर, वक्रता केंद्र. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय सांगितलंय, रेडियस ऑफ कर्व्हेचर. आता जे काही रेडियस ऑफ कर्व्हेचर जे आहे तर ते रेडियस ऑफ कर्व्हेचर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने दिसते. या ठिकाणी लिहितो मी, याला काय म्हणणार आपण, रेडियस ऑफ कर्व्हेचर. वक्रता त्रिज्या जी आहे तर ती वक्रता त्रिज्या आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. ही 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल फोकस आपल्याला पाहिजे. आता प्रिन्सिपल फोकस आपल्याला माहिती की असणारा जो काही सेंटर ऑफ कर्व्हेचर जो आहे तर त्याच्यामधून जाणारी जी काही रेषा जी आहे, उदाहरणार्थ ही रेषा आहे, याला आपण काय म्हणणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस. मुख्य अशा प्रकारचा असणारा जो काही अक्ष जो आहे तर तो अक्ष आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. आपल्याला काय दाखवायला सांगितलंय की पुढे आपल्याला आपण सांगितलं प्रिन्सिपल फोकस. आता प्रिन्सिपल फोकस जो आहे तर तो सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती, सेंटर ऑफ कर्व्हेचर आणि पोल याच्या दरम्यान आपण काय दाखवते तर प्रिन्सिपल फोकस जो आहे तर तो प्रिन्सिपल फोकस अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवतो. येते पुढे आता दुसरा क्वेश्चन त्याच्यामध्ये आहे, हाऊ आर कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर कन्स्ट्रक्टेड. आंतरगोल आणि बहिर्गोल आरशे जे आहे तर त्यांची निर्मिती त्या ठिकाणी कशी केली जाते. ते 9वीला आपण पाहिलेले. पुन्हा एकदा पहा. द गिव्हन पार्ट ऑफ द हॅलो स्फेरिकल ग्लास कॅन बी कन्व्हर्टेड इन टू कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर बाय इट्स इनर साइड. की असणारा जो काही स्फेरिकल ग्लास जे आहे, गोली अशा प्रकारचे असणारे जे काही काच जे आहे तर त्या काचेचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला, कॉन्केव्ह मिरर, अंतर्वक्र आरशामध्ये त्या ठिकाणी करायचं. आणि हे करण्यासाठी त्याला पॉलिशिंग करायची. आता पॉलिशिंग कशी करायची, आतली असणारी जी काही बाजू जी आहे, इनर साइड जी आहे तर ती इनर साइड त्या ठिकाणी पॉलिशिंग करायची की जेणेकरून इनर सरफेस काय होईल, कॉन्केव्ह सरफेस होईल. आतला असणारा जो काय भाग जो आहे तर तो अंतर्वक्र त्या ठिकाणी भाग होईल. टू मेक रिफ्लेक्टिव्ह, की जेणेकरून तो आतला असणारा जो काही भाग जो आहे तर तो परावर्तक त्या ठिकाणी असेल. दुसरं आपल्याला सांगता येईल की असणारा जो काही हॅलोस्फेरिकल ग्लास जो आहे तर त्या हॅलोस्फेरिकल ग्लासमध्ये काय करायचंय की आउटर साईड जी आहे तर ती आउटर साईड कोटिंग त्या ठिकाणी करायची आणि त्याच्यावर काय करायचंय, थिन अशा प्रकारचा लेअर ऑफ सिल्वर त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि त्याची असताना जी काही
सिल्वर अशा प्रकारचं असं कोटिंग केलं की त्याचंच रूपांतर कशामध्ये होताना दिसतंय, तर त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर जो आहे तर त्या कॉन्व्हेक्स मिररमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. म्हणजे सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने आपण त्यांचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतरचं पुढे पहा काय दिलेलं आहे की लेन्सेस आपल्याला पाहिजेत. यू मस्ट हॅव सीन लेन्सेस युज्ड इन डे टू डे लाईफ. दैनंदिन जीवनातील उपयोगात येणारे जे काही भिंग जे आहे तर ती भिंग तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असते. सम एक्झाम्पल्स आर द लेन्सेस युज्ड बाय ओल्ड पर्सन फॉर रीडिंग. आता म्हातारी माणसं असतील, वृद्ध माणसं असतील, तर ही वृद्ध माणसं काय करत असतात, काय वाचन करण्यासाठी असणारा जो काही चष्मा जो आहे तर तो चष्मा त्या ठिकाणी वापरतात. त्या चष्म्यामध्ये पुढे काय सांगितलेले की पुढे लेन्स इम्बिडेड इन फ्रंट ऑफ द डोर ऑफ द हाऊस. दुसरं आपल्याला सांगितलंय की घराचा असणारा ते काही प्रवेशद्वार जो आहे, दरवाजा जो आहे तर त्या दरवाजाला सुद्धा त्या ठिकाणी नेत्रगोल जो आहे तर तो नेत्रगोल त्या ठिकाणी वापरलेला असतो. पुढचं उदाहरण आपल्याला सांगितलं द लेन्स विच द वॉच मेकर्स अटॅच टू हिज आईज. घड्याळजी जो आहे तर तो घड्याळजी म्हणजे घड्याळग्रस्त करणारा जो काही कारागीर जो आहे तर तो कारागीर काय करताना दिसतो की डोळ्याला एक उपकरण जे आहे तर ते उपकरण त्या ठिकाणी डोळ्याला लावताना दिसतो. त्याच्यामध्ये सुद्धा असणारा जो काही भिंग जो आहे तर त्या भिंगाचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला आहे. आता पुढे लेन्सेस आर युज्ड इन स्पेक्टॅकल. चष्मे जे आहे तर त्या चष्म्यांमध्ये सुद्धा भिंग जे आहे तर ती भिंग त्या ठिकाणी वापरलेली असतात. दे आर ऑल्सो युज्ड इन द टेलिस्कोप ॲज यू हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. नववीला आपण पाहिलेले की ही जी काही भिंग जी आहे तर ती भिंग असणारे ते काही टेलिस्कोप दुर्बीण जी आहे दुर्बीण आपण त्या ठिकाणी पाहिली तर त्या दुर्बिणीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे असणारे काही भिंग जे आहे तर त्या भिंगांचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पुढे ए लेन्स इज ए ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू सर्फेस. आता भिंग जी आहे तर ती दोन पृष्ठभागांनी युक्त अशा प्रकारचं पारदर्शक अशा प्रकारचं माध्यम त्या ठिकाणी. द लेन्स विच हॅज टू स्पेरिकल सरफेसेस विच आर पफ्ड अप आउटवर्ड इज कॉल्ड ए कॉन्व्हेक्स और डबल कॉन्व्हेक्स. की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं भिंग की ज्या भिंगांचे दोन्ही असणारे जे काही पृष्ठभाग जे आहेत तर ते गोलीय किंवा बाहेरच्या बाजूने कसे असतील फुगीर त्या ठिकाणी असतील तर अशा प्रकारचे असणारे जे काही भिंग जे आहेत तर त्या भिंगांना काय म्हटलेले द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढे पण काय पाहिजे की ए लेन्स इज ट्रान्सपरंट मीडियम बाउंडेड बाय टू सरफेस. द लेन्स विच हॅज टू स्पेरिकल सरफेस विच आर पफ्ड आउटवर्ड इज कॉल्ड द कॉन्व्हेक्स और डबल कॉन्व्हेक्स लेन्स. जे ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग जे आहेत दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही पृष्ठभाग जे आहेत तर ते कसे आहेत बाहेरच्या दिशेनं त्या ठिकाणी कसे आहेत तर त्या ठिकाणी दोन्ही पृष्ठभाग जे आहेत तर ते बाहेरच्या बाजूने त्या ठिकाणी आपल्याला फुगीर दिसतात आणि म्हणून याला त्या ठिकाणी काय म्हटलं आपण त्या ठिकाणी बाय कॉन्व्हेक्स त्या ठिकाणी म्हटले. द्विबहिर्वक्र अशा प्रकारचं असणारे जे काही भिंग जे आहेत तर ते भिंग त्या ठिकाणी म्हटले. This lens is thicker near the center as compared to the edges. मग अशा प्रकारचे असणारे जे काही भिंग जे आहे तर ते भिंग त्यांच्या कडेपेक्षा जे काही कड जे आहे तर त्या कडेपेक्षा आपल्या लक्षात येत नसते. या ठिकाणी हा जो काही मध्यभाग जे आहे तर त्या मध्यभागाला कसे दिसतात तर त्या ठिकाणी आपल्याला जाड त्या ठिकाणी दिसतात. हा फरक तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे द लेन्स विथ both surfaces spherical on the inside is called concave or double concave lens. की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं भिंग. आता अशा प्रकारचं म्हणजे काय की ज्या भिंगाची दोन्ही असताना जे काही पृष्ठभाग जो आहे तर ते दोन्ही पृष्ठभाग कसे आतील बाजूने त्या ठिकाणी गोली आहेत. हा आतला भाग आहे. हा कसा आहे आतला भाग म्हणजे ज्या भिंगाचे
दोन्ही असणारे जे काही आतील भाग जे आहे तर ते आतील भाग कसे आहेत तर आतल्या बाजूने त्या ठिकाणी गोली आहेत आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी द्विअंतर्वक्र किंवा दुहेरी आंतरगोल भिंग अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटले. धिस लेन्स इज थिनर ऍट द सेंटर ऍज कम्पेअर टू एजेस. दोघांमधला फरक पहा काय सांगितलेले की अशा प्रकारचे असणारे जे काही भिंग जे आहेत तर ती भिंग कशी असतात काय सांगितलेले की अशा प्रकारचे असणारे जे काही भिंग जे आहेत तर ती भिंग मध्यभागापेक्षा यांची असणारी जी काही कड जे आहेत तर त्या कडेला कशी असतात तर त्या ठिकाणी ती जाड त्या ठिकाणी असतात हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पुढे डिफरंट टाइप्स ऑफ लेन्सेस आर शो इन द फिगर 7.2. पुस्तकामध्ये दिलेले किंवा फळ्यावर मी त्या ठिकाणी काढले. आता हे जे आहे तर ते प्लॅनो कॉन्व्हेक्स आहे जे समताली बहिर्वक्र एका बाजूने कसं आहे समतल त्या ठिकाणी. दुसरं आपल्याला दिलेले पॉझिटिव्ह मेनिस्कस. आता पॉझिटिव्ह मेनिस्कस म्हणजेच काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे आंतरवक्री बहिर्वक्री काय म्हटलेले तर त्याला त्या ठिकाणी आंतरवक्री बहिर्वक्री म्हटलेले. म्हणजे एक भाग आंतरवक्र आहे एक भाग कसा आहे बहिर्वक्र आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी आंतरवक्री बहिर्वक्री. त्याच्यानंतर हा बायकॉन्केव्हस आपण त्या ठिकाणी पाहिलंय की कोणता आहे द्विअंतर्वक्री त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर हा प्लॅनो कॉन्केव्ह आहे. आता प्लॅनो कॉन्केव्ह म्हणजे समतली अंतर्वक्र येते. आणि शेवटचा आपण पाहिलंय निगेटिव्ह मेनिस्कस म्हणजे सर्वसाधारणपणे बहिर्वक्री अंतर्वक्र. ज्या ठिकाणी हा जो काही भाग जो आहे तर तो बहिर्वक्र आहे हा आतला भाग जर पाहिला तर तो आंतरवक्र आहे. अशा प्रकारची विविध अशा प्रकारचे असणारे काही भिंग जे आहेत तर ते भिंग आपल्याला या ठिकाणी आढळून येताना दिसतात. पुढे पहा काय सांगितलेले ए रे ऑफ लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड ट्वाइस व्हाईल पासिंग थ्रू ए लेन्स वन्स व्हाईल एंटरिंग द लेन्स अँड वन्स व्हाईल इमर्जिंग फ्रॉम द लेन्स. काय सांगितलेले की भिंग जे आहे तर त्या भिंगामधून जाताना प्रकाश किरण जे आहे तर त्या प्रकाश किरणांचं दोनदा त्या ठिकाणी काय होताना दिसते अपवर्तन त्या ठिकाणी होताना दिसतं. प्रथम काय होताना दिसतंय उदाहरणार्थ हा भिंग जर आपण जर घेतला तर आतमध्ये जाताना याचं काय होताना दिसते रिफ्रॅक्शन त्या ठिकाणी होतं. आणि हा ज्या वेळेला त्या ठिकाणी हा जो काही भिंग जो आहे तर त्या भिंगामधून ज्या वेळेला पुन्हा बाहेर पडतो तर त्यावेळेला दुसऱ्यांदा त्याचं काय होताना दिसतंय अपवर्तन जे आहे तर ते अपवर्तन त्या ठिकाणी होताना दिसतं. पुढे द डिरेक्शन ऑफ द रे चेंजेस बिकॉज ऑफ दिस रिफ्रॅक्शन. आणि म्हणून आपण पाहिले की भिंग जे आहे तर त्या भिंगामधून प्रकाश जाताना किरण जे आहेत प्रकाश किरण जे आहे तर त्या प्रकाश किरणांचं दोनदा त्या ठिकाणी अपवर्तन होतं. प्रथम आतमध्ये जाताना आणि दुसऱ्यांदा काय होतं नसते भिंगामधून बाहेर पडताना. आणि म्हणून ती किरण जी आहे तर त्या किरणांची असतानाची काही दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी काय होतं नसते बदलताना त्या ठिकाणी दिसते. बोथ द सरफेसेस ऑफ द मोस्ट लेन्सेस आर द पार्ट ऑफ द स्फिअर. काय सांगितलेले की प्रत्येक असताना तो काही पृष्ठभाग जो आहे तर तो पृष्ठभाग काय असतो एक संपूर्ण अशा प्रकारचा गोल जो आहे तर त्या गोलाचा त्या ठिकाणी भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी असतो. पण एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.